Okay, hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you 9th standard English lesson number 2, 1.2, a synopsis. The Swiss Family Robinson. Okay, Avni, read this passage now. The Swiss Family Robinson is a well-known adventure novel that people of many countries have enjoyed for more than 200 years. It has also been made into graphic novels and films. The Okay. novel, Huh. written by the Yes, read. Huh. the novel written by the Swiss galleryman John David Weiss Huh. is not Clergyman. just an adventure. It aims at teaching young people values like self-reliance, determination, love for your family, cooperation, and prudent use of resources. Resources. It also has good lessons relevant in natural science, good Good husbandry. husbandry, and And even mathematics. ओके हां ओके तर बघा आता आपण आता मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सांगते. ओके, द स्विस फॅमिली रॉबिन्सन इज अ वेल नोन ॲडव्हेंचर. आता बघा, नेहमी आपल्याला नॉवेल्स वाचायला खूप आवडत असतात. ओके, तर ही सुद्धा एक छानशी स्टोरी आहे. आणि स्टोरी आहे पण कशी आहे, ॲडव्हेंचरस आहे. ओके, आता ही स्टोरी काय, द स्विस फॅमिली, एक फॅमिली आहे. ओके, स्विस फॅमिली रॉबिन्सन इज अ वेल, हे एक काय आहे, ॲडव्हेंचर नॉवेल आहे. पहिले त्याच्याविषयी ऐकूया. ॲडव्हेंचर नॉवेल दॅट पीपल ऑफ मेनी कंट्रीज हॅव एन्जॉयड फॉर मोर दॅन 200 इयर्स. म्हणजे जवळजवळ 200 वर्षांपासून वेगवेगळ्या कंट्रीजचे लोक जे आहे ती हे जे नॉवेल आहे ते रीड करून ते काय करतायत, एन्जॉय करतायत. आणि हे जे नॉवेल आहे हे ग्राफिकल नॉवेल्स आहेत किंवा याच्या फिल्म्ससुद्धा, तुम्ही याचे पिक्चर्ससुद्धा तयार झालेले आहेत. ओके, आता द नॉवेल रिटन बाय द स्विस. आता हे नॉवेल कोणी लिहिलं बघा. दिस नॉवेल इज रिटन बाय स्विस क्लर्जीमॅन जॉन डेव्हिड विस. आता क्लर्जीमॅन म्हणजे काय, की अ मॅन, असा मॅन की जो काय आहे, ख्रिश्चन प्रिस्ट. ओके, त्याच्याकडनं. अँड इज नॉट जस्ट अन ॲडव्हेंचर. हे नुसतं म्हणजे हे काय आहे, नुसतं ॲडव्हेंचरस नाही, इट एम. आता हे नॉवेल नुसतं ॲडव्हेंचरस नॉवेल्स एवढंच याचा एम नव्हता, तर याचा अजून असा एम होता की यंग पीपल्स जे आहे, यंग पीपल्सला, वेट अ मिनिट हां, तर यंग पीपल्सला व्हॅल्यू म्हणजे काही व्हॅल्यूज आहे त्याच्याविषयी त्यांना शिकवायचं होतं. ओके, वेट अ मिनिट. सो इट एम्स ॲट टीचिंग यंग पीपल व्हॅल्यूज लाईक, मग कोणत्या सेल्फ रिलियन्स, अजून डिटर्मिनेशन, लव्ह फॉर युअर फॅमिली, कोऑपरेशन अँड प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस. आता प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजे आता ह्या ज्या रिसोर्सेस असतात यांचा यूज कसा केला गेला पाहिजे. प्रुडंट मीन्स वाईज यूज. ओके, तर तो कसा गेला पाहिजे. बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे. आता सेल्फ रिलायन्स म्हणजे काय, की सेल्फ डिपेंडन्स कसं असलं पाहिजे, आपलं डिटर्मिनेशन कसं असलं पाहिजे म्हणजे निर्धार, आपल्या फॅमिलीविषयीचं प्रेम, आपल्यामध्ये असलेलं कोऑपरेशन, आणि ऑब्वियसली रिसोर्सेसचा प्रुडंट म्हणजे मी इतक्यात सांगितलं तुम्हाला, वाईज म्हणजे चांगला यूज कसा केला गेला पाहिजे. इट ऑल्सो हॅज गुड लेसन्स रिलेव्हंट. आता हा लेसन अतिशय छान आहे आणि कशाशी रिलेटेड आहे, नॅचरल सायन्स, गुड हजबंड्री मीन्स पशुपालन जसं आपण म्हणतो ते, अँड इवन मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये मॅथमॅटिक्स विषयी सुद्धा सांगितलेलं आहे. ओके, तर आता आपल्याला पुढचं बघायचं आहे. मेहेक हां, रीड नेक्स्ट पॅरेग्राफ नाव. वेट अ मिनिट. Some elements of the novel do stretch reality to a certain extent, but we must consider that it is a work of fiction and not a fact file.
Given below is a synopsis, an outline of its basic story. ओके ओके ओके. सम आता ह्या नॉवेलमध्ये काय आहे की याच्यामध्ये स्ट्रेच केली गेली स्ट्रेच रियालिटी टू सर्टन एक्सटेंड. ओके, एक काही मर्यादेपर्यंत ते एक्सटेंड केले, बट वी मस्ट कन्सिडर दॅट इट इज अ वर्क ऑफ फिक्शन. आता फिक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की हे जे सगळं आहे ना हे काल्पनिक आहे. ही जी स्टोरी पूर्ण दिलेली आहे ना मग ही एक काय आहे की काल्पनिक स्टोरी आहे आणि अँड नॉट अ फॅक्ट फाईल. म्हणजे हे काही रिअलमध्ये घडलेलं वगैरे असं नाही आहे, हे काल्पनिक आहे आणि सुंदर एक छान वाङ्मय मराठीत म्हणतात म्हणजे नॉवेल आहे. गिवन बिलो इज आता बघा सिनॉप्सिस म्हणजे काय अँड आउटलाईन ऑफ इट्स बेसिक स्टोरी. ओके, म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ती खूप मोठी स्टोरी ड्रामा आहे, पण याच्यामध्ये त्याचं एक आउटलाईन दिलेलं आहे किंवा बेसिक म्हणजे समरी दिलेली आहे इन शॉर्ट. आता बघा याच्यामध्ये समरीमध्ये आता काय आहे ते तुम्ही बघू शकाल. ओके, तर नेक्स्ट कोण रीड करतंय? Who will read? This is Shravani. Okay, Shravani. William, Elizabeth, and their children had been traveling in a ship. When the ship was caught in a great storm, the other passengers evacuated without them. William and his family, including the young children Fritz, Ernest, Jack, and Franz, were left to survive alone. Then weathered the great storm waiting in the ship's hold. The ship survived the night and the family found themselves within sight of a tropical desert island. The next morning, they decided to get to the island they could see beyond the reef. With much effort, they constructed a vessel out of tubes. After they filled the tubes with the food and ammunition and all other articles of value they could safely carry, they rowed toward the island. Two dogs from the ship named Truck and Juno swam beside them. The ship's cargo of livestock, guns and powder, carpentry tools, books, a disassembled pinnace and provisions had also survived. ओके, आता बघा की आता ही एक फॅमिली आहे. ओके, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला सिप्नोसिस, ती कुठे गेलेली आहे? एका जहाजावर गेलेली आहे. ओके, आणि त्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? आता इथे ते आता फादर आहे. ओके, आणि मदर आहे. बरं, आता त्यांचे बघा फादर मदर, आता विल्यम आणि एलिझाबेथ. आता हे आपले विल्यम आणि हे आपले त्यांची वाईफ कोण आहे? एलिझाबेथ. ओके, देअर चिल्ड्रन हॅड बीन ट्रॅव्हलिंग इन अ शिप. आता हे सगळे विल्यम, एलिझाबेथ अँड देअर चिल्ड्रन हॅड बीन ट्रॅव्हलिंग इन अ शिप. पूर्वी माहिती तुम्हाला मोठे आता पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शिप जे आहेत ते खूप मोठे मोठे शिप्स असतात. ओके, वेन द शिप वॉज कॉट इन ग्रेट स्टॉर्म. म्हणजे अशा म्हणजे एकदा एलिझाबेथ, विल्यम हे सगळे ट्रॅव्हल करत होते शिपवर आणि ते शिप जे होतं ते एका स्टॉर्ममध्ये अडकलं गेलं. ओके, अचानक वादळ आलं. द अदर पॅसेंजर्स, जे बाकीचे पॅसेंजर्स होते ते काय झाले? इव्हॅक्युएटेड, म्हणजेच काय लेफ्ट झाले विदाऊट देम. त्यांना न घेताच ते निघून गेले. आता विल्यम अँड हिज फॅमिली इन्क्लुडिंग द यंग चिल्ड्रन. मग आता किती मुलं आहेत बघा बरं यांना? 4. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट चिल्ड्रन? बोला. Fritz, Ernest, Jack, and Franz. ओके, मग आता फिट्स, अर्नेस्ट आणि कोण आहे? जॅक अँड फ्रान्स. हे चौघं जे आहेत त्यांचे चिल्ड्रन आणि हे दोघं जण यांना या शिपवर सोडूनच ते लोक निघून गेले. वेअर लेफ्ट टू सर्वाइव्ह. आणि हे एकटेच उरले. वेअर लेफ्ट टू सर्वाइव्ह अलोन. They weathered the great storm waiting in the ship. काय waiting in the ship's hold. आता शिप होल्ड होण्यासाठी ते वाट बघत होते. त्याच्यावर तरी सुद्धा ते सर्वाइव्ह करत होते. द शिप सर्वाइव्ड द नाईट अँड द फॅमिली फाउंड देमसेल्फ विदिन साईट ऑफ अ ट्रॉपिकल डेझर्ट आयलँड.
The next morning they decided to get to the island they could see beyond the reef. आता त्यांनी काय ठरवलं की आता हे तर अडकलेले होते, बाकीचे तर लेफ्ट झाले, निघून गेले. मग आता यांनी असं ठरवलं की म्हणजे ह्या शिप त्यांचं हळूहळू हे शिप जे आहे एका ट्रॉपिकल आयलँडच्या जवळ गेलं. डेझर्ट आयलँड होतं ते, त्याच्या जवळ ते गेलं. मग त्यांनीच ठरवलं की याच्यातून आता आपल्याला बाहेर निघायचं. डिसाइडेड टू गेट टू द आयलँड. ह्या आयलँडवर आपण पोहोचायचं. पण मग आता आयलँडवर पोहोचण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागेल ना. ओके, तर आता रीफ म्हणजे काय हे बघा. रीफ म्हणजे काय, रॉक्स अँड सँड एक्सेट्रा क्लोज टू द सरफेस ऑफ द सी. म्हणजे समुद्र असेल तर त्या समुद्रामध्ये रॉक्स वगैरे, वाळू वगैरे असतात, आणि इथे हा सगळा बाकीचा पार्ट जो आहे तो पाण्यात असतो, आणि इथे हे काय असतात, रॉक्स असतात. आणि मग ह्या सरफेसवर आता त्यांना पोचायचं होतं. सपोज इथे त्यांचं काय ते जहाज वगैरे असेल, तर इथून यांना आता इथपर्यंत पोहोचायचं होतं. पण मग कसं पोहोचणार, आता शिप तर त्यांना सोडायचं आहे हे माहिती आहे, पण शिपमध्ये त्यांचं जे सामान आहे की आता ते एका आयलँडवर पोहोचणार, पण तिथे त्यांना काही फॅसिलिटीज मिळणार आहेत का, नाही. मग त्यांच्याकडे त्यांच्या ज्या अवेलेबिलिटीज आहे त्या सगळ्या घेऊन, कारण ते डेझर्टेड आयलँड दिसतंय त्यांना की तिथे कोणीही राहत नाही आहे, असं आयलँड ते होतं, आणि मग तिथे त्यांना राहायचं आहे. ओके, मग नंतर त्यांनी काय केलं, विथ मच एफर्ट्स दे कन्स्ट्रक्टेड अ वेसल आउट ऑफ टब्स. मग आता त्यांच्याकडे ना अशा पद्धतीचे काही टब्स होते, हे बघा, हे दिसत आहेत का. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांनी मिळून ते कन्स्ट्रक्ट केले, एकमेकांना ते सगळे बांधले. बघा आता, they constructed a vessel out of tubs after they fill the tubs. आता त्यांना फक्त चौघं आणि ते दोघं एवढ्यांनाच बाहेर निघायचं नव्हतं, तर त्यांना त्यांचे जे म्हणजे हे बघा, आफ्टर दे फिल द टब्स विथ फूड. म्हणजे आता ते गेल्यानंतर त्यांना तिथे फूड मिळेल नाही मिळेल हे माहिती नव्हतं, म्हणून मग त्यांनी काय केलं, तिथलं शिपवरून फूड, ॲम्युनिशन. आता ॲम्युनिशन म्हणजे काय की गरजेचे जेवढं पण सामान होतं ते, ओके, ते पण त्यांनी तिथे घेतलं. आफ्टर दॅट अँड ऑल अदर आर्टिकल्स ऑफ व्हॅल्यू दे कुड सेफली कॅरी. दे रोव टुवर्ड्स द आयलँड. आणि आयलँडकडे ते धाव घ्यायला लागले, जायला लागले. बरं, त्यांनी आयलँडवर जाताना 2 डॉग्स फ्रॉम द शिप. मग एका डॉगचं नेम होतं टर्क अँड जुनो. ओके, स्वॅम. आता ते जात होते तर त्यांच्या मागे 2 जे डॉग्स होते ना त्या शिपवरचे, त्यांनी सुद्धा स्विम करून त्यांच्या मागे पोहोचले. ओके, स्वॅम म्हणजे काय की पोहोचले त्यांच्या मागे. द शिप्स कार्गो ऑफ लिव्हस्टॉक्स. ओके, आता काय झालं नंतर मग की शिप जे होतं, म्हणजे त्यांचं जे शिप कार्गो होतं त्याच्यामधलं मग आता जे लाईफस्टॉक, आता जसं गन्स आहे, त्याच्या गन्सच्या पावडर आहे, बरोबर ना. आता ते एका आयलँडवर जाणार म्हणजे एक प्रकारचं ते जंगलच होतं. तिथे त्यांना त्यांच्या गन्स आहे, त्यांचं काय दारूगोळा असेल, कार्पेंट्री टूल्स असतील, आणि त्यांचे बुक्स आहेत. परत त्यांच्याकडे पिनेस म्हणजे काय की डिसअसेंबल जे पिनेस आहे, म्हणजे एक प्रकारच्या स्मॉल बोट्स असतात, त्या स्मॉल बोट्स पण होत्या त्यांच्या त्या मोठ्या शिपमध्ये. मग त्यांनी ते सगळं सामान घेतलं. अँड प्रोव्हिजन्स हॅड ऑल्सो सर्वाईव्ह. आणि हे सगळं सामान, प्रोव्हिजन्स म्हणजे त्यांना खाण्यापिण्याचं लागणारं सगळं जे सामान असतं ते सगळं घेऊन ते सर्वाईव्ह म्हणजे काय, वाचले आणि तिथपर्यंत पोहोचले त्या आयलँडवर. ओके, ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज. आणि काही दिवसांनंतर विलियम अटॅच द फ्लोटेबल ओल्ड केज टू वन अनदर अँड बिल्ड अ बो दॅट कर्व्ड अराउंड दॅम. The family had landed successfully on the
आयलँड. आता हळूहळू ते सगळी त्यांची जी फॅमिली होती ती सक्सेसफुली कुठे पोहोचली, आयलँडवर पोहोचली. मग त्यांनी फ्लोटेबल असे केक्स असतात, केक्स म्हणजे काय, लाकडाचे असे पाण्यामध्ये तरंगून आलेले जे ओंडके असतात ना, ते एकमेकांना बिल्ड करून म्हणजे बांधून वगैरे, आणि त्याच्यावर ते बरोबर तिथपर्यंत पोहोचले. द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलँड. दे सेटअप अ टेंट. तिथे त्यांनी काय सेटअप केला, एक टेंट सेट केला आणि सॉफ्टन द फ्लोअर विथ आर्मलोड्स ऑफ ग्रास. दे कट अँड स्प्रेड टू सर्व ॲज देअर बेड्स. आणि मग त्यांनी काय केलं की तिथलं ग्रास वगैरे तोडून आणलं आणि तिथं असं छानसं मऊ असा त्यांना त्यांच्यासाठी बेड बनवले. दे केम टू अ ग्रूव्ह ऑफ ट्री. आता ते कुठे आले नंतर, ग्रूव्ह म्हणजे काय की जसं मराठीत त्याला उपवन म्हणतात, म्हणजे असं जंगलांची वृक्षवाटिका असते, तिथे ते पोहोचले. वन ट्री ग्रू what look like gourds on its trunk. The father told Fritz. आता त्यांनी पाहिलं की त्याच्यामध्ये एक जे झाड होतं ना, गोड्स म्हणजे तुम्हाला माहिती ते भोपळा, तर वाळलेले भोपळे असतात ना तिथे ते लटकलेले होते एका झाडावर. ओके, तर ते जे फादर आहे ते काय म्हटले फ्रिट्सला, द गोड्स वुड मेक आता एक्सलंट बाउल्स. मग त्यांनी काय केलं, बाउल्स अँड स्पून्स अँड दे कट देम इन टू व्हेरियस वेसल्स. मग त्यांनी काय केलं, ते जे गोड्स होते त्याच्यापासून त्यांनी काही बोल्स वगैरे म्हणजे काही भांडे, काही बोल्स बनवले, स्पून्स बनवले, असे युटेन्सिल्स त्यांनी त्याच्यापासून बनवले. मग इथपर्यंत कळलं की काय काय झालं. पहिले शिपमध्ये चाललेले होते सगळे हे 4 मुलं आणि आईवडील. मग सगळेजण अचानक स्टॉर्ममध्ये अडकल्यानंतर सगळ्यांची सुटका झाली. हे मात्र तिथेच अडकून गेले. मग त्यांनी काय ते टब्स असतात सामानाचे, ते एकमेकांना बांधून वगैरे त्याच्यात बसून, आणि मग त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि एका आयलँडवर पोहोचले. ते पण विथ त्यांचे जे इम्पॉर्टंट बुक्स होते, काही प्रोव्हिजन्स होते, काही सामान होतं, ते सगळं घेऊन ते तिथपर्यंत पोहोचले. बरं, पोहोचल्यानंतर त्यांनी काय केलं की तिथे जे किनारा होता, जिथे आयलँड होतं तिथे पोहोचले. त्यांनी एक टेंट वगैरे टाकला आणि मग त्या टेंटमध्ये ते राहायला सुरुवात केली. पण मग आता राहणार म्हणजे काहीतरी खाण्यापिण्यासाठी भांडे तर लागणार. मग त्यांनी युटेन्सिल्स कशापासून बनवले, गोड्सपासून बनवले. ओके, मग काही बॉल्स बनवले, काही स्पून्स बनवले आणि ते वेगवेगळ्या आकाराचे त्यांनी युटेन्सिल्स बनवले. ओके, चला आता नेक्स्ट कोण, वैष्णवी किंवा कोणीही वाचू शकताय. श्रद्धा आहे, वैष्णवी आहे, वाचा चला. वाचू टीचर? हो, श्रद्धा वाचते. हो. हा, वाच. After some days, Elizabeth informed William that she wanted the family to move to a safer place. Their current camp was not only exposed but also very dry and hot. If they built a house up in one of the large trees, they would be safe from jackals. She described a perfect tree for the project. One was nearly 40 feet in diameter. The branches were very long and extended straight out from the trunk, making them perfect platform for a structure. Later, when the diameter height of the lowest branches, the father thought the boys' geometry and triangle to measure big objects. He measured a different distance from the trunk. Then he calculated angles using several measured rods, determining that the lowest branch was 30 feet off the ground. ओके, आता बघा हा की इथे तुम्हाला जसं 9th मध्ये तुम्ही आला आहात. ओके, तर पुढे जाऊन तुम्हाला आहे ना असे काही लेसन्स आहे, ट्रिग्नोमेट्री. ओके, तर त्याच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे तुम्हाला काही डिस्टन्स इथला डिस्टन्स दिलेला असेल, इथला डिस्टन्स दिलेला असेल, किंवा मग
अदरवाईज इथला डिस्टन्स तुम्हाला माहिती असेल तर इथून एवढा डिस्टन्स किती वगैरे असं तुम्हाला कॉस साईन टॅन हे सगळं काढावं लागतं बरं का पुढे. तर हे काय झालं हे जॉमेट्रीचं आहे सगळं. ओके, तर आता त्यांना पण काय झालं की आता त्यांनी ह्या जॉमेट्रीचा यूज एक घर बांधण्यासाठी केला. बरं, समुद्राच्या त्या आयलँड समुद्राच्या जवळ एक इथे ते आयलँड होतं. इथे ते चांगलं आपलं राहत पण होते. पण काय प्रॉब्लेम व्हायचा की आता एलिझाबेथ म्हणजे त्या मदर त्या सगळ्या मुलांची आफ्टर सम डेज एलिझाबेथ इन्फॉर्म विलियनला तिने सांगितलं. काय सांगितलं? दॅट शी वॉन्टेड द फॅमिली टू मूव्ह टू अ सेफर प्लेस. तिला आता एका सेफर प्लेसमध्ये आपल्या पूर्ण फॅमिलीला मूव्ह करावं लागणार आहे. तिने असं सांगितलं. देअर करंट कॅम्प, आत्ता जे त्यांनी कॅम्प वगैरे बांधले आहेत, ओके, तर हे जे आता त्यांचे कॅम्प आहे वॉज नॉट ओनली एक्सपोज, अगदी उघड होते, बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट, खूप ड्राय होते आणि तिथे खूप हॉट होतं. इफ दे बिल्ड हाऊस up in one of the large tree they would be safe from jackals. jackals म्हणजे जंगली प्राणी म्हणू शकतोय, अदरवाईज कोल्ह्याला पण म्हटलं जातं. ओके, तर तिने सांगितलं की अगदी उघड्यावर त्यांचे घर, आता तो टेंट वगैरे तिथे राहत आहेत आणि ती तेवढे सेफ नाही आहे. इवन तिथे हॉट पण म्हणजे गरमी पण खूप होते त्यांना. तर आता त्यांनी एक चांगला असा लार्ज ट्री बघून एका मोठ्याशा अशा ट्रीवर त्यांनी काय केलं पाहिजे? घर बांधलं गेलं पाहिजे. मग आता ट्री बघायचं म्हणजे काय की याचा हा जो डायामीटर आहे हा पूर्ण डायामीटर मोठा असला पाहिजे. ओके, तर इफ दे बिल्ड हाऊस up in one of the large tree they would be safe from jackals. ओके, याचा मिनिंग तुम्हाला कळला की वरती जर तुमचं घरच वरती असेल झाडावर तर ऑब्विसली तुम्ही काय आहे जॅकल्स पासून, कोल्हे किंवा जंगली प्राणी यांच्यापासून तुम्ही सेफ राहाल. शी डिस्क्राईब, तिने काय वर्णन केलं? अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट. तिने वर्णन केलं की एक त्यांचं जे प्रोजेक्ट आहे की आता नवीन हाऊस बांधायचं त्याच्यासाठी तिने डिस्क्राईब केला की नवीन प्रोजेक्टसाठी आपल्याला कसा ट्री हवा. ओके, वन असा ट्री whose trunk was nearly 40 feet in diameter. जवळजवळ तो त्याच्या डायामीटरच किती असला पाहिजे? 40 feet. The branches were very long and extended straight out from the trunk. मग आता सपोज आता हा ट्री आहे, ओके, तर त्याचा डायामीटरच हा 40 feet असला पाहिजे आणि त्याच्या ज्या ब्रँचेस आहे त्या पण अशा एक्सटेंड झालेल्या असल्या पाहिजे. ओके, त्या अशा वाढलेल्या असल्या पाहिजे. द ब्रँचेस वर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड straight out from the trunk, making them perfect platform for the structure. आणि त्याच्यामुळे त्यांना काय मिळणार आहे? एक प्रॉपर असा प्लॅटफॉर्म मिळणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्यांना छान तिथे राहता येणार आहे. ओके, later when determining the height of the lowest branches the father taught the boys geometry and how to use triangles to measure big object. आता बिग ऑब्जेक्ट असेल तर ट्रायंगलचा यूज करून ते कसं मेजर केलं जातं हे कोणी शिकवलं? पुढे तुम्हाला पण ते शिकायचंच आहे. मग हे त्या मुलांना कोणी शिकवलं? त्यांच्या वडिलांनी शिकवलं. ही मेजर्ड अ डिफाईन डिस्टन्स फ्रॉम द ट्रंक, देन ही कॅल्क्युलेटेड अँगल्स. त्याच्यामध्ये बघा, जेव्हा तुम्हाला जर हे अंतर तुम्हाला डिफाईन करायचं असेल, ओके, तर ह्या अँगल्सची खूप गरज आहे. हे अँगल्स हे कदाचित